गुड मॉर्निंग, नमस्कार. सुनीता सावंत चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. रात्रभराच हा ड्रेस तुम्ही म्हणाल तर ते रात्रभराच वेळ मी गाणी गात होती. एक साधारण 1 तास 56 मिनिट म्हणजे 2 आवर पूर्ण 2 तास गाणी गात होती आणि मग तशीच झोपली ड्रेसवर. तर आता उठली, चहा प्यायली, तर आता झाडांना पाणी घालूया. तर हे बघा ना, बघू शकता झाडं कशी आहेत. सूर्यनारायण आलेत बघा, दिसले? आहे बघा तिकडे, जिकडे जो सूर्याचा प्रकाश दिसतोय ना तेच ते. पंछी हो कोई तो मैं पिंजरा बनाऊं, बंदी हो कोई तो मैं पहरा हटाऊं. पंछी हो कोई तो मैं पिंजरा बनाऊं, बंदी हो कोई तो मैं पहरा उठाऊं. बस में नहीं रे मेरे मने बेईमान, मेरे बागान में झूमे आसमान, नदिया किनारे पे. असं थोडं थोडंच घालायचं. दिसतंय तुम्हाला? दिसतंय? नदिया किनारे पे हमारा बगान, हमारे बगान जो में आसमान. हे बघा, असं थोडं थोडंच टाकते बघा. याने खूप सॉफ्ट असं धारा पडते. बाद झालं. तुम्ही बघा, ते पितंय पाणी म्हणजे लगेचच असं. हे बघा, शिवजी के मंदिर में जागे भगवान. तर आता आपण त्या बाजूचं टाकूया. ते मला रात्री त्या दिवशी पण मला जमत नव्हतं. त्या दिवशी पण मला जमत नव्हतं. कसं असतं, एका वेळेला अनेक गाणी माझ्या ह्याच्यात असतात, जेहेममध्ये असतात माझ्या विचारात. आणि सचिन बर्मनचं आहे ना म्युझिक, तर HD बर्मन, तर त्यामध्ये की नाही खूप सुंदर असं म्युझिक आहे. टडडन टन टडडन टन टडडन टन. ते म्हणजे सगळं असं बंगाली आणि बंगालीच आहे. आमच्याकडे की नाही उंदीर मेलेला, तिकडे खराब अशी मिळेल. आता सगळं व्यवस्थित केलं मी. नदिया की ना. हे बघा, दिस इज माय वॉशिंग मशीन. हिला जवळजवळ खूप म्हणजे बरीचशी वर्षे झाली. ही आमची गॅलरी आहे हॉलची. ही इकडे असं माझं नको असलेलं सामान ठेवते मी, आणि तो आतमध्ये हॉल आहे आणि त्याला असं जायला हे आहे. आणि इकडे आमची वॉशिंग मशीन आहे. सगळं पाण्याची व्यवस्था पण मी केलेली आहे. आणि आता हे बघा, हे रोडवर खोदून ठेवलं आहे ना तिकडे, ते बघा. तर ते खूप धूळ येते, त्याच्यामुळे आता बंद करूया आपण. आणि इकडे पण पाणी टाकायचं आहे ना आपल्याला. ते आता तेल आहे ना, देवाचं तेल. तर तुम्हाला सांगते, देवाचं तेल हे होतं एकदम असं, काय बोलतात, देवाचं तेल असं घट्ट होतं, आळावलं जातं मराठी भाषेत. तर आता मी हे करणार आहे त्याला. जर असं ऊन आलंय ना, बघूया वितळतं आहे का. तर आम्ही हटवते ते. माझे हे दुखतं हो सगळं. हे वरून ते काम झालंय ना, तर ते सगळं आमचं खाली आलंय. POP जस्ट झालं तर मी काम काढलं सोसायटीवाल्याने, तर त्यावेळेला ते आमचं नवीनच होतं. त्याच्यामुळे बघा ना तुम्ही, ते सगळं असं खाली आलं. माझे बघायचे मला खूप टाईट जातात, तर त्याला बोलवायची. पण बघूया आता. अरे बापरे, बघा ते एवढं असं मला ताकद देऊ. आधीच माझा हात तुटलेला आहे ना. तर इकडे झाडं असतात व कधी जर रात्री उघडावं लागतात नाही, आवाजच्या खिडक्या. सकाळचं ऊन येतं चांगलं. विचार करा, इतकं सगळं मला. ते बघा, ऊन आलं आहे ना, ऊन आलं. नदिया किनारे पे. हे बघा, ही झाडं अशी आहे.
तर आता अपराजितेचे हाल काय झाले. सॉरी हां, अपराजिता नाही आहे, ही आपली मधुमालती आहे. ही बघा ही, तर ही मधुमालती बघा अशी कशी जळाली. तर आता हिला रिपॉटिंग करूया आपण एखाद दिवस. बाकी हे मनी प्लांटलाही काय झालं आहे, जास्त पाणी झालं आहे का काय आय डोंट नो. पण हे बघा अशी पानं खूप पिवळी पडायला लागलीत, कारण काहीतरी प्रॉब्लेम असेल इकडे. बघूया काहीतरी. पाणी मी कमीच देते. हे बघा इकडे ना उंदीर खूप यायला लागलेत आणि ते उंदीर ना त्याच बाजूने येतात तिकडून. तर आता हिची एक लाईन चांगली आहे. ही बघा ही वरती जाते ती. तर आपण काय करूया, हे सर्व कट करूया. एक दिवस तिला रिपॉटिंग करूया. हे माझं मशीनचं सामान इकडेच असतं, हे टाकून नाही तिला अजून चांगलं आहे काम चालू. आपण बायका आम्ही हे ते तेल कमी करायला ठेवले. हे आपलं इथे माझं वॉशिंग मशीनचं असतं ना सामान. खूप तिला जवळजवळ झाली 10-12 वर्ष. अजून पण त्या काय झालं, हे नाही टाकायचं कधी. तो बघा अजून पण मला घाण स्मेल येते. तर कुठेतरी इकडे वरतीच आसपास झालेला असावा. चला आता आपण हे करूया. सूर्यनारायण बघा कसे आले, माझ्या अंगावर पडतंय बघा ना कसं होईल, है ना. हो नदिया किनारे पे हमारा बगान, हमरे बगान पे झूमे आसमान है, नदिया किनारे पे. तर मला निसर्ग खूप आवडतो. मला खूप फिरायचं, मला निसर्ग खूप आवडतो. खाली असं कमेंट्स आलेलं त्या गाण्याच्या खाली की खूप लोक म्हणतात की तिथे खूप छान आहे, ते त्या काळातले आज इथे तिथे आहे, पाहायला गेलं पाहिजे. कुठे बंगाल आणि त्या ह्याच्यामध्ये आहे ते पश्चिम बंगाल आणि कुठे त्याच बाजूचं आहे ते. पूर्वी नाही दार्जिलिंग वगैरे असे शिमला ते त्या बाजूला. आज 2 दिवस जरा तिकडे दिले स्टार मेकरला, तिकडे गाणी गात होती. तर आता व्हिडिओ कंटेंट करूया, काही नाही काही बनवत राहायचं. गाईस 12 राशीचं आहे माझ्या लक्षात. केले लिखाण चालू आहे माझं. थोडंसं मी थोडीशी मदत घेऊन ते आपलं चालू आहे माझं. तर चला आता व्हिडिओ आपला 7 मिनिटाचा झाला. आपण पाणी टाकूया. इकडच्या झाडांना इकडच्या खिडक्या एवढ्या ताकद लावून उघडल्यात. तर ते लहानपणी तुम्हाला म्हटलं ना मी झाडावरून पडलेली आहे खाली, त्याच्यामुळे माझा हा हात इथून खाली असा निसटला आहे. तर मला तर असं त्रास होतो. तर चला आता आपण हे करूया. हो नदिया की थोडंसंच घेऊया. थोडं दिल्यानं काय होईल, जास्तीचं नाही द्यायचं पाणी, कारण थंडीचे दिवस आहेत. याला आपण रिपोर्टिंग करू त्यावेळेला बनवते व्हिडिओ. आता रिपोर्टिंग करताना जरा वेगळं काहीतरी हे करावं लागणार आहे आपल्याला की अशी झाडं जळता कामा नये. आणि त्या बाजूला चला आता आपण तिकडे जाऊया. माझे तिन्ही रूममध्ये म्हणजे हॉल, किचन आणि बेडरूम असे तिन्ही रूममध्ये माझी झाडं आहेत. माझ्या घरात किती झाडं होती, सगळी मी केबल ऑफिसला दिली. आणि आता मी स्वतः एका झाडापासून एवढी झाडं बनवलीत. मी पुन्हा झाडाचं धन गोळा केलं. कारण मित्रांनो आणि मैत्रिणींनी घरामध्ये झाडांशिवाय शोभा नाही घराला. तुमची छोटीशी जरी गॅलरी असेल, छोटासा खिडकीचा कोपरा, तरी तुम्ही तो छान हिरव्यागार अशा छोट्याशा प्लांटनं, कुठलाही प्लांट असो त्यानं सजवता येतो. तर बघा तुम्हाला आता तर मी तर अगदी काही नाही कारण प्लांट फार महाग असतात नंतर. त्यावेळेला मी काय केलं, तर आपण ही स्टीलची जाळी लावूया. चला हे बघा. तर असं माझं घर आहे, छान सुंदर ऊन येतं. हे बघा तुम्ही बघू शकता. ह्याच्या पाठीमध्ये माझा मोठा देवारा आहे, या खिडकीच्या पाठीमध्ये. तर आता आपण तिकडे जाऊया.